नमस्कार. बेसिक इंग्लिश एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मुलांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्लुरल नाउनमध्ये IES केव्हा ॲड करायचं याविषयी पाहिलो. तर आजचा व्हिडिओ आहे प्लुरल नाउनमध्ये VES केव्हा ॲड करायचा आहे ते पाहणार आहोत. नामाच्या शेवटी F किंवा FE असेल तर F आणि FE वगळून त्याला VES ॲड करायचं आहे, म्हणजे त्या नामाचा प्लुरल फॉर्म बनतो. उदाहरण पहा. THIEF तीफ हा शब्द Fनी शेवट झालेला आहे आणि प्लुरल फॉर्ममध्ये तो F वगळून त्याला VES ॲड करण्यात आलेला आहे. पहा मुलांनो, आणखीन काही उदाहरणे घेऊयात. LEAF या शब्दाचा शेवटसुद्धा Fने झालेला आहे, म्हणून प्लुरल फॉर्ममध्ये F वगळून VES लावलेला आहे. नाईफ KNIFE ह्या शब्दाचा शेवट FEनी झालेला आहे आणि त्यातला FE वगळून VES लावण्यात आलेला आहे. त्यानंतर LIFE हा सुद्धा Fने शेवट झालेला आहे, म्हणून VES लावून प्लुरल फॉर्म बनवलेला आहे. मुलांनो, विविध व्हिडिओमधून आपण प्लुरल फॉर्ममध्ये S, ES, IES, VES कसे ॲड करायचे व केव्हा ॲड करायचं आहे हे आपण पाहिलेलो आहोत. काही प्लुरल फॉर्म्स दिलेले आहेत, ते तुमच्या वहीत नोंदवा